12 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान काठमांडूमधल्या कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय झाल्यास सरकार विरोधी वातावरण कसं तयार करायचं यावरती बैठकीमध्ये मंथन झाल्याची माहिती आहे। काठमांडूचं कौतुक आरएसएसला खूप होतं, संजय राऊतांचा टोला। नेपाळमध्ये माओवाद्यांचा प्रभाव वाढला, हे मोदींचं अपयश, राऊतांची टीका। सत्तेमध्ये असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस भारत जोडो यात्रेविषयी काहीही बोलतात, संजय राऊतांची टीका। निवृत्त लष्करी अधिकारी भारत जोडो यात्रेमध्ये होते, राऊतांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्वबळाची मागणी असतेच, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबई मनपावरती उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू, मुंबई पालिका स्वबळावरती लढण्याचे राऊतांचे संकेत। मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवरती बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। 22 वॉर्डांचा अहवाल आज निरीक्षक उद्धव ठाकरेंकडे सोपवणार। अधिवेशनाच्या नंतर विरोधी पक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार, आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गुरुवारी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। अधिवेशन संपल्याच्या नंतर खातेवाटप होण्याची शक्यता, नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा। 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज। आज खातेवाटप होईल असं वाटतंय, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। तर रायगडचं पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असावं, गोगावले यांच्याकडून पालकमंत्रीपदाविषयीची इच्छा व्यक्त। एका आठवड्यामधलं अधिवेशन संपत आल्यामुळे वैदर्भीय आमदारांमध्ये नाराजी, गेल्या काही वर्षांमध्ये अधिवेशनाचा कालावधी घटत असल्यामुळे नाराजी, विविध मुद्दे मांडण्यासाठी पुरेशी संधी न मिळाल्याची भावना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।